हॅलो एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सुस्वागत करते। तर आजपासून मी एक नवीन ऑडिओ बुक सुरू करत आहे। त्या ऑडिओ बुकचं नाव आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग। मूळ लेखक आहेत डेव्हिड जोसेफ शॉल्स आणि अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये प्रशांत ताळणीकर यांनी। सो चला तर ॲक्च्युली शेवटपर्यंत ऐका आणि मोटिवेशनवाली बुक आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आजकाल निगेटिव्ह घडत आहेत। म्हटलं की चला ह्या गोष्टीची आपल्याला खरंच खूप जास्त गरज आहे की यामधल्या काही गोष्टी इतक्या ऑसम पद्धतीने आपण आपल्या लाईफमध्ये अप्लाय करूया आणि आपलं जीवन पॉझिटिव्ह बनवूया। तर आपण सगळ्यात आधी बुक जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण लेखकांबद्दल जाणून घेतो। म्हणून मी डेव्हिड जोसेफ शॉल्सबद्दल तुम्हाला काही सांगू इच्छिते। डेव्हिड जोसेफ शॉल्स हे अटलांटा येथील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते आणि मोटिवेशन या विषयातील एक अधिकारी व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती। क्रिएटिव्ह एज्युकेशनल सर्व्हिसेस नावाच्या एका कन्सल्टिंग फर्मचे ते अध्यक्ष होते। इंडियानामधील एक खोलीत भरणाऱ्या छोट्याशा शाळेत शिकणारे शॉल्स पुढे स्वतःचं स्थापन केलेल्या कंपनीचे अध्यक्ष झाले। 3000हून अधिक ट्रेड असोसिएशन्स आणि सेल्स ग्रुप्सना त्यांनी व्यवस्थापन या विषयावर व्याख्याने दिली। शॉल्स यांनी लिहिलेले पुस्तके लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहेत आणि ती वाचून त्यांना आपली प्रगती करून घेतली आहे। त्यांचे पुस्तक वाचून मिळालेल्या छोट्या छोट्या शिकवणीमधून उत्तम विक्री, व्यवस्थापन, जास्त उत्पन्न आणि सर्वात महत्त्वाचे मानसिक शांती, सुख मिळवण्यास मदत होते। डेव्हिड जोसेफ शॉल्सबद्दल आता आपण जाणून घेऊ प्रशांत ताळणीकर। ताळणीकर यांनी BSc केल्यानंतर MBA आणि पोस्ट ग्रॅज्युएट सॉफ्टवेअर डिप्लोमा केला। त्यानंतर त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ नोकरी केली। सॉफ्टवेअर कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आणि डायरेक्टर असा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी स्वतःचं टेक्निकल रायटिंगचा व्यवसाय सुरू केला। पुस्तकाचे अनुवाद, भाषांतर याशिवाय ते कथा लेखनही करतात। त्यांच्या कथांना पारितोषिकही मिळाले आहे आणि त्यांची अनुवादित तसेच स्वलिखित पुस्तकेही प्रसिद्ध आहेत। आवर्जून वाचावे असं काही, श्रीमंत लोकांचे 5 नियम। मूळ लेखक आहे, तर लेट इट बी अबाउट दॅट। आपण ही पुस्तक नक्की म्हणजे नेक्स्ट टाइम रीड करू, पण आता आपण बघूया द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग। आणि मूळ इंग्रजी लेखक आहेत, आपण त्यांचं मराठीमध्ये करत आहोत। तर द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग बाय डेव्हिड जे शॉल्स, एडिशन पब्लिश बाय अरेंजमेंट। एवढं काही महत्त्वाचं नाही आहे। तर आता मी सुरुवात करते प्रस्तावना। हे एवढं मोठं पुस्तक कशाला? मॅजिक ऑफ थिंकिंग बिगबद्दल एवढी सविस्तर चर्चा कशासाठी? यावर्षी कमीत कमी 12,000 तरी पुस्तकं छापली जातील, त्यात आणखी एकाची भर कशा करता? या पुस्तकाची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो। काही वर्षापूर्वी मी एका विक्रीविषयक बैठकीला हजर होतो। ती बैठक विशेष होती आणि मी तिनं खूपच प्रभावित झालो। त्या कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष खूपच उत्तेजित झालेले होते। त्यांना एक मुद्दा इतरांच्या मनात पक्का ठसवायचा होता। व्यासपीठावर त्यांच्याबरोबर कंपनीला एक आघाडीचा विक्री प्रतिनिधी बसलेला होता। तो विक्री प्रतिनिधी पाहणाऱ्याला अगदी सर्वसाधारण माणूस दिसत होता, पण नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातली त्याची कमाई होती सुमारे $60,000। त्याच कालावधीतील कंपनीतल्या इतर विक्री प्रतिनिधींची सरासरी कमाई होती $12,000। उपाध्यक्षांनी तिथे उपस्थित लोकांना एक आव्हान दिलं। ते काय म्हणाले हे मी तुम्हाला तुमच्या शब्दात सांगतो। तुम्ही सर्वांनी याच्याकडे एक नीट पाहिलं त्याच्याकडे? आता मला सांगा, याच्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या सर्वांकडे नाही? त्यांना सरासरीपेक्षा 5 पट जास्त पैसे कमवले आहे, पण तो तुम्हा सर्वांपेक्षा 5 पट अधिक हुशार, बुद्धिमान आहे का? नाही। आपल्याकडच्या कर्मचारी बुद्धिमत्ताचा असण्याचे निष्कर्ष मी स्वतः पाहिले आहेत। त्या चाचण्यांच्या निष्कर्षानुसार त्यांच्या खात्यातल्या लोकांमध्ये ते सरासरी बुद्धिमत्तेचा आहे आणि त्याने गेल्या वर्षी तुमच्या सर्वांपेक्षा 5 पट अधिक काम केलं। तर माझ्या माहितीनुसार मुळीच नाही, उलट त्यानं तुमच्यापैकी बहुतेक लोकांपेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्या होत्या। त्याच्याकडे असलेला भौगोलिक विकास जास्त चांगला होता। मी पुन्हा सांगतो, तसंही नाही। त्याच्या विभागातला ग्राहक वर्ग सरासरी एवढाच आहे, जास्त नाही। त्याचं शिक्षण जास्त आहे का? त्याची प्रकृती जास्त सुदृढ आहे का? पुन्हा उत्तर तेच नाही। हा इतर कुणीही सर्वसाधारण माणसा इतकाच सर्वसाधारण माणूस आहे।
त्याची एकच गोष्ट वेगळी आहे, तुम्ही सर्व. आणि त्याच्यातला एकमेव फरक म्हणजे त्यानं तुमच्यापेक्षा 5 पट भव्य विचार केला. एवढं बोलून झाल्यानंतर उपाध्यक्षांनी आपला मुद्दा मांडला. एखाद्याच्या मेंदूच्या नव्हे तर त्याच्या विचारांच्या आकारावर त्याचं यश ठरत असतं, हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. त्याचा हा विचार कुतूहल जागृत करणारा होता आणि तो बरेच दिवस माझ्या डोक्यात राहिला. मी जेवढं अधिक निरीक्षण केलं, जेवढ्या अधिक लोकांशी चर्चा केली आणि यश नेमकं कशामुळे मिळतं या गोष्टीबद्दल जेवढा अधिक खोलवर जाऊन विचार केला, तितकी एक गोष्ट स्पष्ट गेली. घटनेमागून घटना, उदाहरणामागून उदाहरण एकच गोष्ट सिद्ध करतं, तुमचं बँकेतलं खातं, तुमचं आनंदाचं खातं आणि तुमच्या सर्व समाधानाचं खातं, ही सर्व खाती किती मोठी आहेत, त्याचा आकार किती मोठा आहे, हे तुमच्या विचारांच्या आकारावर अवलंबून असतं. भव्य विचार करण्याची किमया तीच हीच. भव्य विचारांमुळे एवढं सगळं साध्य होतं, तर मग सगळेजण तसा विचार का करत नाही, असं लोक मला पुष्कळदा विचारत असतात. माझ्या मते आपल्या नकळत आपण आपल्या भोवतालच्या विचारांनी घडलेलो असतो आणि ही भोवतालचे विचार बरेचदा लहान असतात, खुजेपणाचे असतात, भव्य नसतात. तुमच्या अवतीभोवती जे वातावरण आहे ते तुम्हाला मागे वळत असतं, तुम्हाला दुय्यम दर्जाच्या मार्गाकडे ढकलून पाहत असतं. नेतागिरी करणारे 50 जण असतात, पण अनुयायी पार थोडे असतात. अशाच अर्थाचं काहीतरी आपल्याला रोजच ऐकवलं जातं. निराळ्या शब्दात म्हणजे नेतृत्व करण्याच्या संधी आता उपलब्ध नाही, उलट नेतेच जास्त आहेत. त्यामुळे अनुयायी म्हणून, लहान माणूस म्हणून राहण्यात समाधान माना. पण ही नेतेगिरी करणारे 50 जण असतात, जी संकल्पना सत्य परिस्थितीशी जोडणारी नाही. कुठल्याही व्यवसायातल्या वरच्या पदांवरचे लोक तुम्हाला हेच सांगते की अनुयायी ढिगांना मिळतात पण नेते मिळत नाही, हीच खरी समस्या आहे. माझ्याशी बोलताना अनेकांनी हेच मत व्यक्त केलेलं आहे. हे खुजेपणाचं वातावरण आणखीन काही गोष्टी आपल्याला सांगत असतं. ते म्हणतं, ठेविले अनंत तैसेच राहावे, तुमचं नशीब तुमच्या हातात नाही. नियती हीच तुमची कीर्ती करवीत असते. त्यामुळे तुमची ती स्वप्न विसरा. ते छान घर, तुमच्या मुलाचं चांगलं शिक्षण, अधिक चांगलं जीवन, सर्व विसरून जा. परिस्थितीला शरण जा. मृत्यूची वाट बघत बिछाणावर पडून राहा. यशासाठी एवढी मोठी किंमत मोजायची का, हा प्रश्नही आपण सर्वांनी ऐकलेला आहे. जणू काही उच्च स्थानावर पोहोचण्यासाठी आपल्याला आपला आत्मा, आपलं कौटुंबिक जीवन, आपली विवेकी बुद्धी आणि आपली मूल्य हे सर्व विकून टाकावं लागतं, असा या प्रश्नाचा अर्थ होतो. पण खरं पाहिलं तर यश कुठलीही किंमत मागत नसतं. उलट पुढे टाकलं जाणारं प्रत्येक पाऊल आपल्याला त्याचा फायदाच मिळवून देत असतं. जीवनातल्या उच्च स्थानांसाठी खूप स्पर्धा आहे, असंही आपलं वातावरण आपल्याला सांगत असतंच. पण खरोखर असं आहे का? मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी जेवढे अर्ज येतात त्याच्या 50 ते 250 पट अधिक अर्ज कमी पगाराच्या जागांसाठी येत असतात, असं कर्मचाऱ्यांची निवड करणारा एक अधिकारी मला सांगत होता. याचा अर्थ दुय्यम दर्जाच्या कामामध्ये प्रथम श्रेणीच्या कामापेक्षा कमीत कमी 50 पट जास्त स्पर्धा आहे. उच्च दर्जाच्या मार्गावर गर्दी कमी असते. असंख्य रिकाम्या जागा आणि भव्य विचार करण्याची हिंमत दाखवणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांची वाट पाहत आहेत. भव्य विचार करणाऱ्या किमयेतली मूलभूत तत्व आणि संकल्पनाचा उगम पृथ्वी तलावर जन्म घेतलेल्या आजवरच्या सर्वोत्तम आणि भव्यतम विचार करणाऱ्या मनांमध्ये झालेला आहे. जसा मनात विचार तसेच तुम्ही घडाल, असं लिहिणारे ख्रिस्ती प्रेषित डेव्हिड जगावर विचाराचंच राज्य असतं हे ज्यांना कळतं, जी माणसं थोर असतात, असं म्हणणारे इमर्सन आपल्याला पॅराडाईज लास्ट या महान रचनेत मन ही मनाची स्वतःची जागा असते आणि ती स्वतःमध्ये नरकातून स्वर्ग तर स्वर्गातून नरक निर्माण करू शकतं, असं लिहिणारे मिल्टन आणि आश्चर्यानं थक्क करणारी प्रतिभा लाभलेले जगात चांगलं वा वाईट असं काही नसतं, आपले विचारच एखाद्या गोष्टीला चांगली वा वाईट ठरवत असतात, असं म्हणणारे शेक्सपियर आणि अशा थोर महान मनांमध्ये या तत्वांचा आणि संकल्पनांचा उगम झालेला आहे. पण या तत्वाच्या सत्यतेबद्दलचा पुरावा कुठे आहे? हे सगळे महान विचारवंत बरोबरच आहेत हे कशावरून? हे प्रश्न चुकीचे नाहीत. या तत्वाचा पुरावा आपल्याला मिळतो
आपल्या आजूबाजूच्या काही मोजक्या लोकांच्या जीवनात हे लोक स्वतःच्या आयुष्यात यश, सिद्धी आणि आनंद मिळवून भव्य विचार करणाऱ्यामध्ये खरोखरच जादू आहे किमया आहे हे सिद्ध करून दाखवतात। या पुस्तकात मांडलेल्या सोप्या पद्धती आणि पायऱ्या ही काही सिद्ध न झालेली गृहिंकीत नव्हे, तर ती कुणा एका माणसाचे केवळ अंदाज आणि मत नाही, आपल्या जीवनात उद्भवणाऱ्या सत्य परिस्थितींना हाताळण्याचे ते सिद्ध झालेले मार्ग आहेत आणि ते जगात कुठेही आणि केव्हाही काम करतात आणि तेही जादूसारखं। तुम्ही या पानांपर्यंत वाचत राहिलात त्या अर्थी तुम्हाला मोठं यश मिळवायचं आहे। तुमच्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण कराव्याशा वाटत आहेत। एक चांगलं राहणीमान तुम्हाला उपभोगायचं आहे। तुम्ही ज्याला पात्र आहात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या जीवनानं तुम्हाला द्यायला हवात असं तुम्हाला वाटत आहे। यश मिळवावंसं वाटतं आणि त्यामध्ये रस असणं एक उत्तम गुण आहे। तुमच्यामध्ये आणखीन एक कौतुक करण्याजोगा गुण आहे। ज्या अर्थी तुम्ही हे पुस्तक हातात घेतलं त्या अर्थी जीवनात तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे जाण्यात उपयुक्त ठरतील अशा साधनांचा शोध घेण्याइतका सुज्ञपणा तुमच्यात आहे। कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी आपल्याला साधनांची गरज असते, मग त्या मोटारी असोत, नदीवरचे पूल असोत किंवा क्षेपणास्त्र असतो। एक यशस्वी आयुष्य घडवायला निघालेले अनेक लोक, त्यांच्यासाठी अनेक साधन उपलब्ध आहेत हेच विसरलात तुम्ही। मात्र हे विसरलेला नाहीत, तर अशा प्रकारे या पुस्तकाचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे असे 2 मूलभूत गुण तुमच्याकडे आहेत। अधिक यशस्वी होण्याची तीव्र इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्याची खूप मदत होईल अशा एका साधनाची निवड करण्याची सुज्ञपणा। भव्य विचार केलात तर तुम्ही एक भव्य जीवन जगाल आणि तुम्ही आनंदाच्या दृष्टीने भव्य जीवन जगाल। तुम्ही सिद्धीच्या दृष्टीने भव्य जीवन जगाल, पैसा, मित्र, आदर यांच्या दृष्टीने एक भव्य जीवन जगाल। आता आश्वासन पुरे करतो। आता म्हणजे अगदी आताच तुमच्या विचारांना तुमच्यासाठी किमया कशी करायला लावायची याचा शोध आपण सुरू करूया। थोर विचारवंत बेंजामिन डिझरेली यांच्या या विचारानं आपण सुरुवात करू। जास्त काळ लहान राहण्यात घालवण्याएवढं आपलं आयुष्य मोठं नाही। तर अनुवादकांचं मनोगत आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ। पेजेस 12th कंप्लीट झालेले आहे, तर 13 पेजपासून आपण नेक्स्ट टाइम कंटिन्यू करूया। होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल। डेफिनेटली तुम्ही नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला मला काही ॲडवाईस, सजेशन द्यायचं असेल, फीडबॅक द्यायचं, डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। भेटू आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये।